मित्रांनो, कल्पना करा, एखादी छोटीशी मुलगी आरशात बघत उभी आहे आणि तिच्या डोळ्यांत फक्त एक स्वप्न नाही तर हजारो स्वप्न चमकत आहेत. ती म्हणते, मला न्यूरोसर्जन व्हायचंय, मला मिस इंडिया व्हायचंय, मला पिस्टल शूटर व्हायचंय, मला बास्केटबॉल खेळायचंय, मला तबला वाजवायचंय, नृत्य शिकायचंय आणि सगळ्यात मोठं, मला माझ्या देशाची सेवा करायची आहे. मित्रांनो, आपण अनेकदा ऐकतो, सगळं एकाच वेळी करता येत नाही, पण ही मुलगी सिद्ध करते की हो, करता येतं. जर जिद्द आणि ध्येय वेड्यासारखं असेल तर सगळं शक्य आहे. ही कहाणी आहे पुण्यातील एका अशा मुलीची जी आधी मिस इंटरनॅशनल इंडिया बनली आणि नंतर भारतीय लष्कराची लेफ्टनंट, कशिश मेथवानी. आज आपण ऐकणार आहोत तिचा अविश्वसनीय प्रवास, फॅशनच्या चमकदार रॅम्पपासून ते रणांगणापर्यंतचा. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा मुलीची गोष्ट सांगणार आहे जिचं स्वप्न फक्त एक नव्हतं तर 100 होतं. हो, अगदी खरं आहे. कुणी म्हणतं डॉक्टर व्हायचं, कुणी म्हणतं इंजिनियर व्हायचं, कुणी म्हणतं आर्मी ऑफिसर व्हायचं, पण ही मुलगी म्हणाली, मला सगळं करायचं आहे आणि तेही बेस्ट करायचं आहे. आणि आश्चर्य म्हणजे तिने हे खरंच करून दाखवलं. तिच्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्द कधी होता नाही. ही गोष्ट आहे पुण्यातील कशिश मेथवानीची. कशिश लहान असतानाच स्वप्न खूप मोठी पाहायची. तिला न्यूरोसर्जन व्हायचं होतं, मिस इंडिया व्हायचं होतं, पिस्टल शूटर व्हायचं होतं, बास्केटबॉल खेळायचं होतं, तबला वाजवायचा होता, नृत्य शिकायचं होतं. सगळ्यांपेक्षा मोठं स्वप्न होतं देशाची सेवा करायची. तिची आई शोभा मेथवानी सांगतात, आम्ही तिला कधी सांगितलं नाही की जिंकायलाच हवं. तीच आम्हाला सांगायची की मला भाग घ्यायचा आहे, मला सर्व करून बघायचं आहे. कशिश शाळेतल्या प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायची, मग ती सांस्कृतिक असो, खेळ असो की अभ्यास. कशिश जेव्हा पहिल्यांदा सगळ्यांच्या नजरेत आली तेव्हा तिचे लांब केस, स्टायलिश गाऊन आणि डोक्यावर मुकुट होता, कारण तिने मिस इंटरनॅशनल इंडिया 2023चा किताब जिंकला होता. एक सामान्य मुलगी सुपर मॉडेल झाली होती. मित्रांनो, इथेच एखादा थांबला असता, पण कशिशची गोष्ट तर आत्ताच सुरू झाली होती. फक्त 2 वर्षानंतर तिचा आणखी एक फोटो चर्चेत आला, पण यावेळी तिच्या हातात न गाऊन होता न ताज. यावेळी तिच्या अंगावर भारतीय लष्कराची गणवेश होता आणि मुकुटाऐवजी तिच्या खांद्यावर बॅच चमकत होता. 6 सप्टेंबरला कशिशची पासिंग आउट परेड झाली आणि ती बनली लेफ्टनंट कशिश मेथवानी, भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स विंगमध्ये. हा विंग निवडणं काही सोपं नाही. इथे दडपण खूप असतं, सेकंदाला योग्य निर्णय घ्यावा लागतो. तांत्रिक कौशल्य आणि धैर्य यांची खरी कसोटी असते. कशिश केवळ सौंदर्य स्पर्धेतच नाही तर आर्मीमध्येच नाही तर शिक्षणातही अव्वल होती. तिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून MSc केलं, बँगलोरमध्ये इंडियन इन्स्टिट्यूटमध्ये न्यूरोसायन्सेसमध्ये MSc थिसिस केलं आणि CDSमध्ये ऑल इंडिया रँक 2 मिळवली. फक्त तेच नाही, ती राष्ट्रीय स्तरावरची पिस्टल शूटर आहे, बास्केटबॉल प्लेयर आहे, तबला वाजवते, भरतनाट्यम नृत्य शिकली आहे. एका व्यक्तीत इतकं सगळं कसं सामावलंय हे ऐकूनच थक्क व्हायला हवं. कशिशने क्रिटिकल कॉज नावाचं NGO सुरू केलं. हे NGO प्लाझ्मा आणि अवयवदानाबद्दल जनजागृती करतं. तिला हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये PhDसाठी संधी मिळाली होती, पण तिने त्याच्याऐवजी भारतीय लष्कराची निवड केली, कारण तिच्या दृष्टीने देशसेवा हीच खरी साधना होती. कशिशचे वडिलांचं नाव डॉक्टर गुरमुख दास, ते शास्त्रज्ञ आहेत. आई शोभा आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका, पण कशिश आपल्या कुटुंबातील पहिली महिला ऑफिसर आहे. तिच्या आईचं एक वाक्य खूप भावणारं आहे, कशिश गुलेलसारखी आहे, अडचण आली की मागे सरकते पण नंतर दुप्पट जोरात पुढे उडी मारते. कशिश टेडेक्स टॉक्समध्ये सांगते, मला कुठल्या एकाच क्षेत्रात थांबायचं नव्हतं, मला सगळ्या क्षेत्रात जायचं होतं आणि प्रत्येक ठिकाणी बेस्ट द्यायचं होतं. हे शक्य आहे, फक्त आपली मानसिकता बदलायची आहे. मित्रांनो, तिची गोष्ट ऐकताना मला रॉकस्टार चित्रपटातील तो डायलॉग आठवतो, हा मोठा प्राणी आहे, छोट्या पिंजऱ्यात नाही बसणार, स्वतःची दुनिया स्वतः तयार करणार. कशिश मेथवानी म्हणजे नेमकं तेच उदाहरण आहे. तर मित्रांनो, ही होती एका विलक्षण मुलीची खरी प्रेरणादायी गोष्ट. मिस इंटरनॅशनल इंडियापासून ते लेफ्टनंटपर्यंतचा प्रवास, सुपर मॉडेलपासून सैनिकापर्यंतची झेप. अशी माणसं आपल्याला दाखवून देतात की स्वप्न कितीही मोठी असली तरी त्यांचा पाठलाग केल्यावर ती नक्की पूर्ण होतात. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, प्रेरणादायी कथा ऐकायला आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.